शिवहरिशंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती नमामि शंकर शिवशंकर शंभो. श्री शिवाय नमस्तुभ्यं. हर हर महादेव. नमस्कार मैत्रिणींनो. बघा, आषाढी एकादशीपासून चातुर्मासाला सुरुवात होत असते, जी आत्ता झालेली आहे. चातुर्मासात काही शुभ कार्य अजिबात करू नयेत असे सांगितले जाते. ती कोणती असतात, त्याचबरोबर चातुर्मासात आवर्जून अशा कोणत्या गोष्टी कराव्यात, तसेच प्रत्येक सोमवारी किंवा दररोज शिवलिंगावरती अशी कोणती वस्तू आहे जी अर्पण केल्यास किंवा पूजा केल्यास कुटुंबाचे कल्याण होते असे सांगितले आहे. मग शास्त्रामध्ये सांगितलेल्या गोष्टी कोणत्या आहेत तेच आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. चातुर्मास म्हणजे 4 महिन्याचा काळ असतो, हे तुम्हाला माहीत आहे. आषाढी एकादशीपासून कार्तिकी एकादशीपर्यंत चातुर्मास हा मानला जातो. यंदा चातुर्मास हा 25 जुलैला चालू होतो आणि तो असणार आहे 21 नोव्हेंबरपर्यंत, म्हणजेच प्रबोधिनी एकादशीपर्यंत, जिला कार्तिकी एकादशीसुद्धा आपण म्हणतो. या 4 महिन्यात भगवान श्रीहरी विष्णू योगनिद्रेत पूर्ण झाल्यावर पुनश्चैते कामात रुजू होतात. या काळात भगवान शिवशंकर तो पदभार सांभाळतात आणि म्हणून तर चातुर्मासाच्या काळात जो श्रावण येतो त्यामध्ये आपण भगवान भोलेनाथांची पूजा करतो. म्हणूनच या संपूर्ण 4 महिन्यामध्ये चातुर्मासामध्ये भगवान शिवाची जास्तीत जास्त सेवा उपासना करण्याचा प्रयत्न करा. या काळात भूत प्रेत दैत्य दानव यक्ष किन्नर जास्त प्रमाणामध्ये प्रवृत्त होऊन आपल्या जीवनामध्ये आयुष्यामध्ये दुःख दारिद्र्य संकट निर्माण करण्याची प्रवृत्ती ठेवतात. हा काळ घाबरून जाण्याचा किंवा भीतीचा काळ नसून या काळात संपूर्ण सृष्टीचं संरक्षण करण्याचं काम भगवान शिव करतात. रक्षणकर्ते शिव आपल्या जीवनामध्ये अडथळे संकटे समस्या येऊ देत नाहीत. म्हणून या 4 महिन्यामध्ये प्रत्येक सोमवार किंवा दररोज संकल्प घेऊन आपल्या जीवनातील संकट दुःख दूर होण्यासाठी काही उपासना सेवा तुम्ही नक्की करा. या काळात भगवान शिव आपल्या संपूर्ण सृष्टीचे रक्षण नक्की करतात. बघा, सोमवार हा साक्षात देव महादेवांचा म्हणजे आपल्या भोळ्या शंकरांचा अत्यंत प्रिय आणि महापवित्र दिवस मानला जातो. भगवान भोलेनाथ हे अत्यंत प्रिय आणि लवकर प्रसन्न होणारे देव मानले जातात. ते केवळ एका तांब्या शुद्ध पाण्याने आणि 1 बेलपत्राने सुद्धा आपल्या भक्तांवर आपली संपूर्ण कृपा आढळून देतात. म्हणूनच आपण सर्वजण घरामध्ये किंवा शिवमंदिरात जाऊन शिवलिंगाची पूजा करतो, वेगवेगळ्या इच्छांसाठी उपाय करतो. पण भक्तांनो, शास्त्रात शिवलिंगाच्या पूजेचे काही अत्यंत कडक नियम सांगितले आहेत. अनेकदा आपण कळत नकळत पूजेमध्ये अशा काही वस्तू शिवलिंगावर अर्पण करतो ज्या शास्त्रानुसार पूर्णपणे वर्ज्य मानल्या गेल्या आहेत. त्यामुळे महादेव प्रसन्न होण्याऐवजी दृष्ट होतात आणि घरात विनाकारण गरिबी आजारपण आणि भांडणे सुरू होतात. शास्त्र सांगते की संपूर्ण ब्रह्मांडात महादेवासारखा दयाळू आणि लवकर प्रसन्न होणारा दुसरा कोणताही देव नाही. म्हणूनच त्यांना भोलेनाथ म्हणतात. आपल्याला नेहमी घरात पैशाची सतत चणचण भासते, मुलांच्या नोकरीत अडथळे येतात, घरात सतत आजारपण असते. त्यासाठी आषाढ महिन्यातील सोमवारचा कडक उपाय सांगितला जातो. आज हा विशेष आणि संपूर्ण व्हिडिओ तुमच्या सर्व अडचणी रामबाण उपाय ठरणार आहे. आज आपण नेहमीप्रमाणे गरिबीचे आणि दारिद्र्याचे तेच नकारात्मक गोष्टी करणार नाही, तर आपल्या घरात सुख समृद्धी कशी खेचून आणायची आणि नशिबाचे बंद कुलूप कसे उघडायचे यावर बोलणार आहोत. यापैकी फक्त एक वस्तू जरी तुम्ही तुमच्या घरच्या घरी शिवलिंगावरती अर्पण केली, रोज एक वस्तू अर्पण केली तरी जन्मजन्मांताची गरिबी नष्ट होईल. नंबर 1, दिवसातून 3 वेळा शिवदर्शन करा, सर्व दुःखातून नष्ट होतात. 2, सकाळी शिवदर्शन केल्यास पापक्षालन होते. दुपारी शिवदर्शन केल्यास सप्तजन्मींचे पाप दूर होते. 4, रात्री शिवदर्शन केल्यास अगणित पुण्य प्राप्त होते. 5, भगवान शिवाचा अभिषेक केल्यास पापक्षय होते. 6, भगवान शिवाला प्रदोष काळात काळे तीळ वाहिल्यास धनप्राप्ती सुलभ होते, पितरांना सद्गती प्राप्त होते. 7, आषाढ महिन्यात रोज काळे उडीद वाहिल्यास 6 महिन्यात व्याधीपासून आराम मिळतो. 8, दर सोमवारी मुठभर तांदूळ वाहिल्यास इच्छापूर्ती लवकर होते. 9, भगवान शिवशंकरांजवळ साखर वा गूळ वाहिल्यास धनसंचय होतो. 10, शिवमंदिर व परिसर साफ केल्यास उत्तम गती प्राप्त होते व रोग नाश होतो. 11, विवाहित अडथळे येत असतील तर विवाहात अडथळे दूर होण्यासाठी नवनाथ भक्तिसार 28व्या अध्यायाचे रोज वाचन करावे. 21 दिवस हे वाचन करा, वैवाहिक जीवनामध्ये चांगले परिणाम होतील. 12, चंदनाचा शिवलिंगावर पांढऱ्या चंदनासाठी
लेपन लावल्याने समाजात मानसन्मान वाढतो. 13. दही, दूध, तूप, मध, गोमूत्राने अभिषेक केल्यास आरोग्य प्राप्त होते. वेगाने रोग नाश होतो. 14. चंदन, केशर, कापूर मिश्रित जलाने अभिषेक केल्यास सौभाग्य प्राप्त होते. 15. कपिला गायीचे पंचगव्य व गंगाजलासह पाटपूजन केल्यास 365 कपिला गायी ब्राह्मणांना दान दिल्याचे पुण्यफळ प्राप्त होते. 16. रोज शिवस्तुती केल्यास मनाचा मोह दूर होतो. म्हणजेच बेलपत्राचं वृक्ष असेल तर बेलपत्राच्या वृक्षाखाली एक दिवा लावावा आणि तिथे शिवस्तुती करावी किंवा महाकाल मंत्र म्हणावा. 17. गंध पुष्पासह एक श्रीफळ भिजवून अर्पण केल्यास संपूर्ण पूजेचे फळ मिळते. 18. शिवसहस्रनामासह तुपाचा अभिषेक केल्यास वंशविस्तार होतो. 19. उसाच्या रसाच्या अभिषेकाने संपूर्ण आनंद प्राप्त होतो. 20. साखर घातलेल्या दुधाच्या अभिषेकाने घरातील कलह दूर होतात. 21. दही भाताचे विलेपन शिवपिंडीस करून पूजन केल्यास त्रिविधी तापनाश पावतात. तसेच 21 जवसाचे आणि शिवलिंगावर अर्पण केल्याने लक्ष्मीची प्राप्ती होते. 22. तुळशीचे पान कधीही वाहू नका. जलांधर नावाच्या राक्षसाच्या कथेनुसार महादेवाच्या पूजेमध्ये तुळशी अर्पण करणे पूर्णपणे वर्ज्य मानले गेले आहे. शिवलिंगावर चुकूनही तुळस वाहू नका. याने पूजेचा दोष लागतो. सध्याच्या चातुर्मासात तर तुम्ही म्हणाल की तुळस ही महादेवाला अर्पण केली जाते, परंतु तुळस ही महादेवाला अर्पण केली जात नाही. त्याऐवजी तुम्ही बेलपत्र अर्पण करू शकता. 23. सुखसमृद्धीसाठी नंदीची पूजा. शिवमंदिरात गेल्यावर नंदीच्या पायात कानात आपल्या मनातील इच्छा सांगावी. इच्छा लवकर पूर्ण होते. 24. घरातील भांडण तंटे दूर होण्यासाठी संध्याकाळी घरात गुगुळ किंवा कापूर एकत्र जाऊन त्याचा धूर संपूर्ण घरात फिरवावा. 25. अक्षय पुण्यासाठी दर सोमवारी संध्याकाळी शिवमंदिरात जाऊन एक दिवा अवश्य प्रज्वलित करावा. आता अशी कुठली या मासामध्ये शुभ कार्य करू नयेत ते बघूयात. लग्न, मुंडन, गृहप्रवेश यासारखी जी शुभ कार्य आहेत चातुर्मासामध्ये केली जात नाहीत. वास्तुशांतीसुद्धा चातुर्मासामध्ये केली जात नाही. का बरं शुभ कार्य या चातुर्मासामध्ये करत नाहीत? तर अर्थात भगवान श्री हरिविष्णू जे आहेत या चातुर्मासाच्या काळामध्ये क्षीरसागरामध्ये शयन करत असतात, विश्रांती घेत असतात आणि देवाच्या उपस्थितीमध्ये शुभ कार्य होत नाही. ही त्यामागचे एक धार्मिक महत्त्व आहे. भगवान श्री हरिविष्णू या कालावधीमध्ये झोपलेले असतात. तर या संपूर्ण विश्वाचा पसारा कोण सांभाळतो हा प्रश्न आपल्याला पडू शकतो. याचंच उत्तर म्हणजे आपल्याकडे 33 कोटी देवी देवता आहेत. कोटी हे करोड नसून हे एक प्रकार आहे. भगवान श्री हरिविष्णूंनी या काळात विश्रांती घेतली तरी या काळात कार्यरत असतात. वैश्विक कार्य सुरळीतपणे सुरू असतात. ते संपूर्ण कार्य भगवान शिवशंकर त्यांच्या संपूर्ण कुटुंबाकडे सोपवले जाते. म्हणून या 4 महिन्यात जास्तीत जास्त भगवान शिवाची आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाची उपासना सेवा करावी. तर मैत्रिणींनो, ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव टाईप करा. यातील एक जरी तुम्ही नियम प्रत्येक सोमवारी किंवा रोज जरी पाळला तरी अतिउत्तम. रोज तुम्ही भगवान शिवशंकरांची सेवा उपासना करून एक जरी बेलपत्र अर्पण केलं किंवा बेलपत्राच्या वृक्षाखाली एक जरी शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करून महामृत्युंजय मंत्राचा जप जरी केला तर तुमच्या आयुष्यात काळ नाही तर कधीच प्रवेश करणार नाही. तसेच तुम्ही यातला कुठलाही एक उपाय श्रद्धेने 4 महिने करा. बघा, भगवान शिव नक्की तुम्हाला साथ देतील. तुम्ही नक्की हा अनुभव घेऊन आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. हर हर महादेव. धन्यवाद.